खांदी पताका घेऊनी वारी नमस्कार मित्रांनो, आज आपण चाललोय देवी घाटामध्ये तर शूटसाठी. तर मित्रांनो, शूट म्हणजे काय, तर यावेळेस आपण वारीचं शूट करतोय. तर या वारीच्या शूटमध्ये आपण मुलांना गर्दीमध्ये फोकस ट्रॅकिंग कसा करता येतो अशा प्रकारचं आपण ट्रेनिंग देणार आहे. इव्हन तुम्ही वारी म्हटलं की किती मोठी गर्दी, या गर्दीमध्ये स्वतःला तिथं कसं ॲडजस्ट करायचं, ह्या सगळ्या गोष्टी त्यांना तिथं पाहायला मिळणार आहे. आणि वारीचा सुखद अनुभव या आजच्या शूटमध्ये आमच्या मुलांना होणार आहे. टोटल आज आम्ही 10 जण आहोत. लास्टच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं असताना आम्ही खडकवासला या ठिकाणी गेलो होतो आणि आता आम्ही दिवे घाटला चाललो आहे. ऑलरेडी आमची एक कार पुढे गेलेली आहे. आम्ही ऑफिसच्या काही कामामुळं थोडंसं पाठीमागे होतं आणि तुम्हाला आता पूर्ण वारीचा अनुभव आपल्या या ब्लॉगमध्ये पाहायला मिळेल. सो येणाऱ्या काही तासांमध्ये पूर्ण शूट तुम्हाला पाहायला भेटेल. आणि असंच आमचं शूट कसं वाटतंय, आमचे ब्लॉग्स कसे वाटतात आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगत जा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. पुराणे दीपक ब्लॉग्स म्हणून आहे चॅनलचं नाव. सो नक्की फॉलो करा इंस्टाग्रामला आणि यूट्यूबला सबस्क्राईब करा. नमस्कार. कशा अरे माऊली आज आलो आम्ही ते शूटला सासवडमध्ये दिवे घाटात. आणि ज्ञानेश्वर माऊलीच्या पालखीची वाट बघत थांबलो आहे. धन्यवाद. नाव काय? नाव सांग ना. मित्रांनो, ही पूर्ण टीम फोटोशूटसाठी आली होती. यांच्याकडे बघून तर मला वाटत नाही एनर्जी असेल यांच्यात. प्रत्येकजण कॅमेरा दुसऱ्याच्या हातात येते, तर यांना शिकण्यासाठी प्रत्येकाला एक एक शूट करावंच लागेल. तर आता प्रत्येकाने कमीत कमी 30 फोटो एडिट करायचे. ही कंपल्सरी लक्षात ठेवा. असे काढायचे स्लिपचे काढा. किती 30 फोटो एडिट. हे दाखव ना पानाची सर्वाईव्ह कसं करते. मुलांनी शूट केले फोटो व्हिडिओ
आज त्यांना फक्त मी म्हणजे गाईड करत होतो, बाकी शूट त्यांना प्रॉपर तेच करत होते. फायनली एका ठिकाणी थांबलो आहे दिवे घाटाच्या वरती. आता माऊलींची पालखी येईलच लवकर, त्यानंतर अजून फोटोशूट आणि व्हिडिओ शूट होईल. तर मित्रांनो, आजचा जो अनुभव आहे जो वारकरी संप्रदायाचा जो फील आहे तो आम्हाला पूर्ण भेटला आहे. अशा प्रकारे आम्ही शूट केलं आहे. माऊली माऊली गजर चाले, माऊली माऊली गजर चाले, पंढरीचा राया माझी वाट पाहे. आम्हाला गेल्या 8 वर्ष झालेलं आहे. माऊली सोहळ्यामध्ये आल्याच्या नंतर जो काही आनंद आहे तो घरी आम्हाला काही प्राप्त होत नाही. आणि हा सोहळ्यामध्ये आल्याच्या नंतर कितीही वय असून द्या, 16 वर्षाचा म्हातारा 70 वर्षाचा म्हातारा देखील असला तो 16 वर्षाच्या पोरासारखा तरुणासारखा तो नाचतो. आज खूप आनंद आहे माऊलीच्या सोहळ्यामध्ये. आज या माऊलीच्या सोहळ्यामध्ये आल्याच्या नंतर कोणी देखील उपाशी राहू शकत नाही. ऊन लागत नाही, तहान लागत नाही, भूक लागत नाही. नामस्मरण करत असताना अशी एक अंतकारामध्ये ऊर्जा येते की सतत ती भगवंताच्या नाम चिंतनामध्ये आम्हाला घेत चलते. असा आपला अनुभव अशा मिळतो. विठू विठू म्हणत चालू पंढरीच्या दारी, आनंदाने नाचत गात जाऊया वारी. टाळ मृदुंगाच्या तालावर दुमदुमली पंढरी, विठुरायाच्या दर्शनाला निघाली लेकर सारी. विठू विठू म्हणत चालू पंढरीच्या दारी, आनंदाने नाचत गात जाऊया वारी. हे बाबा पिऊ दे सुतानी त्याला. भोपे दादाचं नको काळ, त्याने दात नाही घातल्या. आता ते सगळं
गाईज आता दुपारचे 4:30 वाजत आलेत आणि आम्ही आता दिवे घाटात जातो वर आणि आमची टीम कुठे गेली काय माहीत. तर येतोच आहे आणि गर्दी पण खूप वाढली आहे. सो वातावरण पावसासारखं झालं आहे पण मला तर नाही वाटत की पाऊस येईल म्हणून. बघू काय होतं. तर आपल्या चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा. यूट्यूबवर सबस्क्राईब करा दीपक पुराणे ब्लॉग्स. जिथं दाटला अंधार तिथं झालास प्रकाश. जिथं भांबावला जीव झाला तुझा चरभास. मन घाली मन ज्ञान देवा पाठव आई आवे कुंडार लाखन दास हरी दिसे आई के मना हरी वैष्णवाना देव देवा धनी नंदरा तत्वर उच्चार प्रलय मला हवा कृष्ण दाता ज्ञान देव म्हणे नाम हे सदगुरु. मित्रांनो, अशा प्रकारे आम्ही फायनली पालखी सोहळ्याचं प्रस्थान सोहळ्याचं शूट केलेलं आहे. त्याच्यामध्ये अशा प्रकारे वारकऱ्यांनी त्यांनी मनोभावे प्रार्थना केली, मनोभावे वारीमध्ये सहभागी झाले. या सर्व गोष्टी आपल्या या व्हिडिओमध्ये आपण कव्हर केलेल्या. आपण हॉरिझॉन्टल व्हिडिओ, व्हर्टिकल रील्ससाठी डेटा खूप सारं असं शूट घेतलेलं आहे. फक्त यावेळी आपण ड्रोन यूज नाही केलेला कारण प्रक्षेपणचे पण कोण चॅनल घेतं त्यांचं कुठल्याही प्रकारचं नुकसान न होऊ त्यासाठी आपण ड्रोन शूट नाही केलं. पण खूप सारी मजा आली, खूप सारं थकवा निर्माण झाला. आता आम्ही जेवण करून आमच्या परतीच्या मार्गाला निघालो. सेम सकाळी म्हणल्याप्रमाणे एक गाडी मागे आणि गाडी पुढे असंच आम्ही पोहोचतो आहे कारण की एकत्र येण्यासाठी ट्रॅफिक असल्यामुळं आम्ही येऊ शकलो नाही. मित्रांनो, हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि आत्तापर्यंत तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब नक्की करा आणि माझ्या इंस्टाग्राम हँडलला फॉलो करायला विसरू नका. थँक्यू. वारी चुकायाची नाही, वारी चुकायाची नाही.